विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण ससा आणि कासवाची गोष्ट ऐकलेली आहे. त्यामध्ये ससा आणि कासव जेव्हा शर्यत ठरवतात की डोंगरावरच्या झाडापर्यंत पोहोचणं हे अंतर ठरवतात आणि दोघंही त्या ठिकाणी शर्यतीला तयार होतात. आणि शर्यतीला जात असताना ससा हा जोरात धावत असतो, म्हणून त्याला कॉन्फिडन्स असतो की तो लवकर पोहोचणार म्हणून. पण पुढे गेल्यानंतर त्याचा आवडता खाद्यपदार्थ भेटतो आणि तो खाण्यास थांबतो आणि झोपतो. आणि झोपल्यामुळे मग हळूहळू येणारं जे कासव असतं ते त्या ठिकाणी जिंकून जातं. आता ही झाली गोष्ट. आता हे सांगण्यामागचा उद्देश असा होता की त्या ठिकाणी अंतर ठरलेलं होतं, परंतु फरक अशा गोष्टीचा झाला ती म्हणजे चाल, म्हणजेच वेग. दोघांचा वेग जो होता तो कमी जास्त होता. जर ससा झोपला नसता तर तो आधी पोहोचला असता, परंतु तो झोपल्यामुळे तो पोचू शकत नाही. परंतु तसं पाहिलं तर वेगाचा विचार केला आणि दिशा ठरलेली होती तर निश्चितपणे ससा त्या ठिकाणी जिंकला असता. यामध्ये त्यांचा वेग हा फार महत्त्वाचा होता. आणि आपल्याला जो सातवा पाठ आहे, सातवीच्या पाठातील म्हणजे विज्ञानातील सातवा पाठ जो आहे तो म्हणजे गती, बल व कार्य. म्हणजे गती येण्यासाठी बल लावावं लागतं. या गोष्टी आपल्याला इथून कळतात आणि ते आपण पाहणार आहोत. पाहूया तर मग गती, बल व कार्य. मग या अंतर्गत कोणकोणते विषय येतात किंवा कोणकोणते उपघटक येतात ते आपण पाहूया. आता या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे. त्याआधी मी तुम्हाला गती म्हणजे काय ते सांगणार आहे, जे तुमचं सहावीच्या वर्गात झालेलं आहे. गती म्हणजे काय तर वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारे विस्थापन, यालाच त्या वस्तूची गती असे म्हणतात. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं, त्या जाण्याच्या क्रियेला म्हणतात गती. मग गतीमध्ये बदल हे बलामुळे होतात. मी जसं तुम्हाला ससा आणि कासवाची गोष्ट सांगितली, तर जसं बल असेल लावलेलं त्या बलानुसार त्या गतीमध्ये बदल होतात. हा झाला पहिला भाग. त्याच्यानंतर वस्तूवर बल कार्य करते तेव्हा तिच्या गतीमध्ये किंवा आकारामध्ये बदल होतो. एखाद्या वस्तूवर बल काम करतं, मग तिच्या गतीमध्ये तो बदल होतो. उदाहरणार्थ समजा एखादा बॉल आहे, जर त्या एका मुलाने तो बॉल हळू टाकला, म्हणजे चेंडू तो हळू टाकला, तर त्याला गती कमी येईल. आणि तोच चेंडू समजा दुसऱ्या एखाद्या मुलाने जोरात टाकला तर त्याला गती जास्त येईल. म्हणजेच वस्तूवर बल काम करतं. बल म्हणजे ताकद. मग जेवढी बलाची क्षमता जास्त तेवढी गती जास्त, जेवढं बल कमी तेवढी गती कमी. मग हे आपण मागच्याच याच्यात पाहिलेलं आहे वर्गात. बलाने कार्य कसे घडते ते आता आपण पाहणार आहोत. इथं आपल्यासमोर एक आकृती आहे. या आकृतीचं स्पष्टीकरण असं आहे की रणजितचं जे घर आहे, रणजित नावाचा एक मुलगा आहे. त्याचं घर आहे ए बिंदूपाशी. ए बिंदू जिथं दिसतोय त्या ठिकाणी त्याचं घर आहे आणि तो ए या ठिकाणी राहतो. तिथून निघून तो डी या ठिकाणी त्याची शाळा आहे. डी बिंदू जिथं आहे तिथं त्याची शाळा आहे. मग त्याने कापलेलं अंतर हे या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. आता रणजितने दिशेचा विचार न करता तो घरातून निघाला आणि त्याला शाळेत जायचं आहे. तर तो घरातून निघाला. ए या ठिकाणी रणजित राहतो आणि जो मार्ग दाखवलेला आहे तुम्हाला रेड लाईनने, त्या मार्गाने तो जातो. त्याने काय घरातून निघताना दिशा ठरवलेली नव्हती. मग ए पासून बी पर्यंत अंतर जातो, बी पासून सी पर्यंत जातो आणि सी पासून डी पर्यंत. या मार्गाने तो शाळेत पोहोचतो. मग ए बी अधिक बी सी अधिक सी डी अंतर त्याने कापले. मात्र
असे केल्यावर त्याचे विस्थापन AD इतके झाले. आता A आणि D पासून जी लाईन दिसते ब्लॅक कलरची, तर त्याचं विस्थापन हे A बिंदूपासून D पर्यंत झालं, बरोबर. पण त्याने दिशा ठरवलेली नव्हती. आता चित्रामध्ये रणजितचे घरापासून शाळेपर्यंत झालेले विस्थापन हे त्या काळ्या रंगाच्या रेषेने दाखवलेले आहे. मग AD हे रणजितच्या घरापासून शाळेपर्यंतचे सरळ रेषेतील हे कमीत कमी अंतर आहे. मग Aच्या बिंदूपासून D पर्यंत म्हणजे A बिंदूजवळ त्याचं घर आहे आणि D बिंदूजवळ त्याची शाळा आहे. मग A बिंदूपासून D पर्यंत सरळ रेषा आहे, म्हणजे सरळ रेषेत आहे. हे कमीत कमी अंतर आहे आणि इथं दिशा ठरवलेली आहे की ह्या मार्गानेच गेलं तर कमीत कमी अंतर होतं. परंतु त्याने तसं न करता तो A पासून B गेला, B पासून C गेला आणि C पासून मग D पर्यंत गेला. परंतु AD हे कमीत कमी अंतर त्या ठिकाणी होतं. एका विशिष्ट दिशेने सरळ रेषेत कापलेल्या कमीत कमी अंतरास विस्थापन म्हणतात. आता विस्थापन कशाला म्हणतात, तर एका विशिष्ट दिशेने, म्हणजे इथं दिशा ठरलेली असते, विशिष्ट दिशेने सरळ रेषेत कापलेल्या कमीत कमी अंतराला विस्थापन म्हणतात. मग इथून A पासून तर D पर्यंतचं जे अंतर आहे त्याला विस्थापन म्हणू शकतो, कारण तिथं दिशा ठरलेली आहे आणि कमीत कमी अंतर आहे. परंतु A पासून B, B पासून C, C पासून D इथं दिशा ठरलेली नव्हती. शिवाय ते अंतर वाढत गेलंय. जवळपास ते 1500 मीटरचं अंतर आहे आणि A पासून D पर्यंतचं अंतर जर आपण पाहिलं तर ते 1000 मीटर आहे. म्हणजे जवळपास 500 मीटर अंतर हे त्याचं वाढलेलं आहे. कारण का, तर त्या ठिकाणी दिशा ठरलेली नसल्यामुळे. पुढे पहा, अंतर कशाला म्हणायचं पहा. एखाद्या गतिमान वस्तूने दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर होय. म्हणजे एखादी गतिमान वस्तू आहे, समजा आपण पायाने बॉल मारला, पायाने चेंडू मारला, तर त्याला गती प्राप्त होते आणि दिशेचा विचार न करता तो चेंडू कुठंतरी लांब जाणार. मग त्याने ते प्रत्यक्ष जे पूर्ण केलेलं अंतर असेल, म्हणजे पूर्ण केलेल्या मार्गाची जी लांबी असते त्याला अंतर म्हणतात. आणि अंतर ही अदिश राशी आहे. अदिश म्हणजे दिशा ठरलेली नाही, ते म्हणजे अंतर झालं की टाकलं आणि कुठंही गेलं, त्याने ठराविक अंतर पार केलं, म्हणून त्याला म्हणायचं अदिश राशी. आता विस्थापन. एखाद्या गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणाहून अंतिम ठिकाणापर्यंत पोचण्यासाठी एका दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजेच विस्थापन होय. आता विस्थापनामध्ये ठराविक ठिकाणापासून, म्हणजे आरंभ म्हणजे सुरुवात, मग जिथून सुरुवात केली आहे त्या ठिकाणापासून अंतिम म्हणजे शेवटचं, मग शेवटच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एकाच दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन. मग विस्थापनात अंतर आणि दिशा या दोन्हींचा विचार केलेला असतो. म्हणून विस्थापन ही सदिश राशी आहे. म्हणजे विस्थापन हे सदिश आहे, कारण विस्थापनामध्ये दिशा आणि अंतर ठरलेलं असतं, त्यामुळे ती सदिश राशी आहे. आणि अंतरामध्ये फक्तच एखाद्या वस्तूला गतिमानता प्राप्त झाली म्हणून ते कुठल्याही दिशेने मार्गक्रमण करतं, अंतर पार करतं, त्याला अदिश राशी म्हणायचं, की त्या ठिकाणी दिशा ठरलेली नसते. परंतु विस्थापनामध्ये अंतर व दिशा या दोन्ही गोष्टी ठरलेल्या असतात. पुढे पहा, चाल व वेग. चाल सांगताना गतीची दिशा सांगण्याची आवश्यकता नसते.
जर चाल सांगायची असेल तर गतीची दिशा सांगण्याची आवश्यकता नसते. एखाद्या गाडीची चाल समजा 40 किलोमीटर प्रति तास असे सांगितले जात असेल तर गाडीच्या गतीची दिशा स्पष्ट करण्यासाठी त्याची गरज नसते. म्हणजे तुम्हाला चाल सांगताना जर एक उदाहरण या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर एखादी गाडी तासी म्हणजे एका तासामध्ये 40 किलोमीटर जाते असं एक उदाहरण सांगितलं आहे, तर मग 4 तासात किती जाईल असं एखादं उदाहरण दिलेलं असतं. मग या ठिकाणी तुम्हाला गाडीच्या गतीची जी दिशा आहे ही सांगण्याची गरज नसते, कारण गती किती होती आणि प्रति तास म्हणजे एका तासाला किती जाते एवढंच तिथं सांगणं गरजेचं असतं. परंतु जर एखाद्या ठिकाणी वादळ येणार आहे की नाही याची कल्पना येण्यासाठी दिशेचा उल्लेख करणे गरजेचे असते, म्हणजे आवश्यक असते. बघा, जर गाडीचं तासी वेग दिलेला असेल तर तिथं तुम्हाला दिशा सांगण्याची गरज नसते. पण समजा वादळ येणार आहे तर इथं वादळ कोणत्या ठिकाणी येणार आहे, कोणत्या दिशेकडून येणार आहे, कोणत्या दिशेकडे जाणार आहे, तर इथं दिशेचा उल्लेख करणं आवश्यक असतं. आता चाल किंवा वेगाचे जे एकक आहे ते म्हणजे मीटर. चाल किंवा वेगाचे मीटर काय आहे, एकक काय आहे, मीटर. आणि सेकंद म्हणजेच M/S असे ते लिहिलं जातं. चाल म्हणजे एखाद्या वस्तूने एकक कालावधीत कापलेल्या अंतरास चाल म्हणतात. बघा, चाल म्हणजे काय, एखाद्या वस्तूने एकक कालावधीमध्ये कापलेलं जे अंतर असतं त्याला चाल असे म्हणतात. म्हणजे त्या ठरलेल्या वेळेमध्ये ती वस्तू किती अंतर पार करून गेली त्याला म्हणतात चाल. पुढे पहा, वेग. त्याआधी चाल काढण्याचे जे सूत्र आहे ते आपण पाहूया. चाल काढण्याचं जे सूत्र आहे ते म्हणजे चाल बरोबर कापलेले अंतर भागिले वेळ असतं. चाल काढण्याचे सूत्र असते कापलेले अंतर भागिले वेळ. पुढे वेग. वेग म्हणजे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर होय. वेग म्हणजे काय, विशिष्ट दिशेने म्हणजे या ठिकाणी दिशा ठरलेली असते आणि ठरलेल्या कालावधीमध्ये त्या एखाद्या वस्तूने जे कापलेले अंतर असते त्या अंतरालाच वेग असे म्हणतात. मग वस्तूच्या वेगाचं सूत्र काय आहे, तर वेग बरोबर विस्थापन भागिले विस्थापनेला लागलेला वेळ. जर तुम्हाला वेग काढायचा असेल तर विस्थापन भागिले लागलेला वेळ. आणि जर चाल काढायची असेल तर चाल काढण्याचं सूत्र चाल बरोबर कापलेले अंतर भागिले वेळ. पहा, सरासरी वेग. वेग सरासरी कसा काढतात, तर वस्तूचे विस्थापन भागिले त्या विस्थापनाला लागलेला कालावधी. वस्तूचे विस्थापन व भागिले त्या विस्थापनाला लागलेला कालावधी. कालावधी म्हणजे वेळ. समजा एखादा ट्रक जातोय, आपण एखाद्या ट्रकचं उदाहरण घेऊया. तो ट्रक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातोय आणि सरळ रेषेत तो जातोय. तर सरळ रेषेत जाताना सुद्धा तिचा वेग बदलू शकतो. बघा, ए ठिकाणापासून समजा एखादा ट्रक निघाला आणि त्याला डी पर्यंत पोचायचं आहे, तर इथं पोचत असताना त्याचा वेग समजा तासी 40 किलोमीटर आहे, तर तो ए पासून बी पर्यंत तासी 40 जाऊ शकतो. नंतर बी पासून सी पर्यंत म्हणजे ए पासून डी पर्यंत जायचं आहे त्याला, मध्ये बी बिंदू आहे, सी बिंदू आहे. मग ए पासून बी पर्यंत तो तासी 40 किलोमीटरने जाऊ शकतो. परंतु
जर त्या ट्रक चालकाला वाटलं की नाही, मला अजून माझी गती वाढवली पाहिजे, तर तो बी पासून सी पर्यंत जाताना त्याच्या गतीचा वेग तो वाढवू शकतो. तसेच सी पासून डी पर्यंत जाताना त्याची गती कमीही होऊ शकते. जर त्याची गती कमी जास्त होत असेल, त्या ट्रकने 10 मिनिटात जर बी सी हे अंतर 20 मिनिटात पार केलं, तर सी डी हे अंतर 30 मिनिटात पार केलं असेल. म्हणजेच जेवढं अंतर 10 किलोमीटर अंतर 10 मिनिटात केलं, तर 20 मिनिटात त्याने पुढचं अंतर पार केलं. म्हणजे गती ही त्या चालकाच्या हातात आहे. मग जशी गती असेल, तर वस्तूने विस्थापन किती केलं, किती अंतर गेलंय, तर त्याला किती कालावधी लागला, म्हणजे वेळ लागला. म्हणून सरासरी वेग जर काढायचा असेल, तर वस्तूचे विस्थापन भागिले त्या विस्थापनाला लागलेला कालावधी. आता तात्कालिक वेग. एका विशिष्ट क्षणी असलेल्या वेगाला तात्कालिक वेग म्हणतात. एका विशिष्ट क्षणी असलेल्या वेगाला, जसं मी तुम्हाला ट्रकचं उदाहरण दिलं की ए ते बी अंतरापर्यंत तो तासी 40 किलोमीटरने गेला, परंतु बी पासून सी पर्यंत जाताना त्याने वेग अजून वाढवला, तर तो तासी 60 किलोमीटर जाऊ शकतो. आणि सी पासून डी पर्यंत जाताना त्याने पुन्हा वेग कमी केला, तर तो तासी 30 किलोमीटर पण जाईल. म्हणजेच एका विशिष्ट क्षणी असलेल्या वेगाला तात्कालिक वेग म्हणतात. म्हणजे जो वेग वाढवला जातो अचानक, तर त्याला तात्कालिक वेग म्हणायचं. म्हणजे अचानक वाढवलाही जाईल, कमीही होईल, तर अशा वेगाला म्हणायचं तात्कालिक वेग. हा वेग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असू शकतो. हा जो वेग आहे, हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असू शकतो. त्वरण. आता पुढचं पाहूया. त्वरण. वेगामधील वेळेच्या संदर्भात होणाऱ्या बदलाला त्वरण असे म्हणतात. म्हणजेच आत्ता जे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, वेग, त्या ट्रकचा वेग कधी कमी होईल, कधी जास्त होईल, तर वेळेच्या बाबतीत मग जर वेग जास्त झाला तर वेळ कमी लागेल, आणि वेग कमी झाला तर वेळ वाढणार आहे. मग वेगामधील वेळेच्या संदर्भात जो बदल होतो त्याला त्वरण म्हणतात. आलं लक्षात? वेगामधील वेळेच्या संदर्भात होणाऱ्या बदलाला त्वरण असे म्हणतात. आणि त्वरण ही सदिश राशी आहे. म्हणजे ती ठरलेली आहे की एवढ्या तासी 40 किलोमीटर, ताशी 50 किलोमीटर या पद्धतीने, आणि कुठं जायचं आहे ती दिशा ठरलेली आहे. वेग वाढत असल्यास त्वरण धन असते. मग वेग वाढला तर त्वरण धन, आणि वेग कमी असेल तर त्वरण ऋण. जसं मी तुम्हाला सांगितलं, वेग वाढला तर वेळ कमी लागणार आहे, म्हणजे बदल होत जातो, तर यालाच आपण त्वरण म्हणतो. आणि जर वेग बदलतच नसेल तर त्वरण शून्य असतं. जर वेग नसेल तर त्वरण शून्य असतं. आता त्वरण काढायचं सूत्र काय आहे, तर वेगातील बदल भागिले बदलास लागलेला कालावधी. त्वरण काढण्याचं सूत्र काय आहे, वेगातील बदल भागिले बदलास लागलेला कालावधी. पुढे पहा. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे बल. बल म्हणजे मी सुरुवातीलाच सांगितलंय, बल काय असतं. ते एखादी वस्तू गतिमान करण्यासाठी जी आपण ताकद लावतो, शक्ती लावतो, त्याला बल म्हणतात. आणि बल लागल्याशिवाय वस्तूला गती प्राप्त होत नाही. म्हणजे कुठलीही गोष्ट असू दे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर विस्थापन करायचं असेल तर त्याला बलाची गरज असते. बघूया बल. त्वरण घडवणाऱ्या आंतरक्रियेला बल असे म्हणतात. जसं मी आत्ता उदाहरण दिलं तुम्हाला की जर गती वाढली तर वेळ कमी लागतो. मग गती वाढवण्यासाठी काय करायला लागेल, तर ताकद वाढवायला लागते, म्हणजेच बल वाढवायला लागतं. म्हणून इथं म्हटलंय की त्वरण घडवणाऱ्या आंतरक्रियेला बल असे म्हणतात. म्हणजेच बलामुळेच वस्तूच्या वेगात बदल होतो.
जर ससा कासवाचीच गोष्ट तुम्ही लक्षात घेतली, सशाची आणि कासवाची, तरी लक्षात येईल तुमच्या की बलामुळेच वस्तूच्या वेगात बदल होतो. ससा जोरात धावतो म्हणजे त्याच्या वेगात बदल झाला. कासव हळू धावतं म्हणजे त्याच्या वेगामध्ये बदल झाला. किंवा ससा पुढे जाऊन हळू झाला तर वेगात बदल झाला. तसं प्रत्येक वस्तूमध्ये सुद्धा जेवढं बल त्याला जास्त असेल तेवढा वेग त्याचा जास्त असतो, आणि बल कमी असेल तर वेग कमी होतो. मग बल हे वस्तूवर कार्य करतं. बल हे कुणावर काम करतं? वस्तूवर. मी तुम्हाला म्हटलं की बल असेल तरच त्याचं विस्थापन होऊ शकतं. आता बल काढायचं सूत्र काय पहा. बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. बल बरोबर काय आहे? वस्तुमान गुणिले त्वरण. मग तेव्हा तुम्हाला बल मिळेल. त्या ठिकाणी तुम्ही त्या किमती टाकल्या की तुम्हाला उत्तर मिळू शकतं. सूत्र फक्त माहिती असलं पाहिजे आपल्याला. आणि बल ही सदिश राशी आहे. बलसुद्धा सदिश म्हणजे त्याचीसुद्धा दिशा ठरलेली असते, वेळ ठरलेली असते, आणि कमीत कमी अंतर पार करणं हे ठरलेलं असतं. बल किती अंतर पार करायचं हे सुद्धा ठरलेलं असतं, म्हणून ती सदिश राशी आहे. पुढे पहा. सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम बल आणि त्यामुळे घडणाऱ्या त्वरणासंबंधीचा अभ्यास केला. जे न्यूटन होते शास्त्रज्ञ, त्यांनी सगळ्यात प्रथम बल आणि त्यामुळे घडणाऱ्या जे त्वरण आहे त्या त्वरणासंबंधी अभ्यास केलेला आहे. त्वरण म्हणजे काय आपण याच्यापूर्वीच पाहिलेलं आहे. तर या त्वरणाचा संबंधीचा जो अभ्यास आहे तो न्यूटन या शास्त्रज्ञांनी फार पूर्वी सगळ्यात प्रथम केलेला आहे. उदाहरणार्थ पहा. फुटबॉलच्या मैदानात सरळ जात असणाऱ्या चेंडूची दिशा कशी बदलते? समजा फुटबॉल खेळतायत काही खेळाडू, आणि त्या ठिकाणी अचानक त्या चेंडूची दिशा कशी बदलते? तर पहा. एखादा खेळाडू तो चेंडू पायाने ढकलून त्याची दिशा बदलताना आपण पाहतो. दिशा बदलल्यामुळे चेंडूचा वेग बदलतो, म्हणजेच त्वरण घडते. बघा, एखाद्या खेळाडूने चेंडूला पायाने ढकललं तर त्याची दिशा काय होते? बदलते. एखाद्याने समजा सरळ त्याला मारला असेल, अचानक दुसरा खेळाडू आला आणि त्याने त्या चेंडूला पायाने ढकललं तर त्याची दिशा काय होते? बदलते. जर तो चेंडू जोरात मारला असेल तर त्याची गती जास्त असते, आणि चेंडूला जर हळूच बल मिळालं असेल म्हणजे हळू मारलेलं असेल तर त्याची गती पुढे हळूहळू होत जाते. म्हणजेच त्या ठिकाणी दिशा बदलल्यामुळे चेंडूचा वेग बदलतो. दिशा बदलली की वेग बदलतो, म्हणजेच त्वरण घडते. दिशा बदलली की वेग बदलतो, त्यालाच म्हणतात त्वरण घडले. पहा. न्यूटनचे गतिविषयक नियम आहेत काही. पहिला. एखाद्या वस्तूवर बल कार्य करीत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही. अतिशय सोपा भाग आहे. पहा. जोपर्यंत त्या वस्तूला बळ मिळत नाही तोपर्यंत तिच्या हातून कार्य घडत नाही, म्हणजे तिला गती प्राप्त होत नाही, तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही. म्हणजे जर तुम्ही मैदानात चेंडू फक्त ठेवलाय, त्याला काहीही केलं नाही, तर त्याला गती प्राप्त होईल का? नाही होणार. आणि म्हणून त्या वस्तूचा वेग बदलेल का? नाही बदलणार, आहे तसाच राहणार. म्हणजेच बल लावले नसताना, पहा, बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिर राहते. आता उदाहरण दिलं मी तुम्हाला चेंडूचं. जर आपण फक्त ठेवलाय तर तो तसाच स्थिर राहतो, त्याच्यावर काहीही होत नाही, कारण आपण त्याला बल लावलेले नाही. म्हणजेच बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिर राहते, व तिला गती असेल तर ती एकाच वेगाने म्हणजे एकाच चालीने एकाच दिशेने ती पुढे चालत राहते.
समजा मी आत्ता दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चेंडू फक्त आपण मध्यभागी ठेवला तर त्याला गती प्राप्त होणार नाही, तो स्थिर राहणार. पण जर त्याला गती द्यायची असेल तर त्याने चालणं महत्त्वाचं आहे. मग तो आपोआप चालेल का? तर नाही. मग एकाच वेगाने म्हणजेच एकाच चालीने एकाच दिशेने पुढे चालत राहते, तेव्हा त्याला गती प्राप्त होते. जेव्हा त्याला बल लावणार तेव्हा त्याला गती प्राप्त होणार. दुसरं पहा, जर वस्तूवर कार्य करणारे एकूण बल 0 असेल तर वस्तूचे त्वरणही 0 असते. हे पाहिलं आहे आपण की वस्तूवर जर कार्य करणारे बल 0 असेल तर त्वरणसुद्धा होणार नाही, कारण त्याला गतीच प्राप्त झाली नाही, तर त्वरण घडणार नाही. न्यूटन 1 किलोग्रॅमचे प्रमाण घर्षण नसलेल्या पृष्ठभागावर ठेवले आणि 1 मीटर S2 इतक्या त्वरणाने ओढले तर त्यासाठी लावलेल्या बलाला 1 न्यूटन किंवा 1N असं म्हणतात. म्हणजे जर एखाद्या वस्तूला आपण प्लेन जागेवर ठेवलं आणि त्याला बल लावलं आणि बल लावून त्या पृष्ठभागावरून ती वस्तू हलली असेल तर त्याला इतक्या त्वरणाला म्हणजे 1 मीटर S2 या त्वरणाने ओढले तर त्यासाठी लावलेल्या बलाला, हे फक्त मापन आहे, 1 न्यूटन किंवा 1 N म्हणतात, म्हणजे N म्हणजे न्यूटन. तर या पद्धतीने पुढे पहा. समजा आता कॅरम बोर्ड आहे पहा. तर न्यूटनच्या गतिविषयक जो नियम आहे तो समजण्यासाठी बघा, कॅरम बोर्डवर पावडर टाकून सोंगटी ढकलल्यास ती जास्त काळ पुढे जात राहील व नंतर थांबेल. आता आपण कॅरम खेळतो, आपण पावडर टाकतो त्याच्यावर. का टाकतो? तर त्या ज्या सोंगटीला गती प्राप्त होते, म्हणजे ती जी सोंगटी असते ती ढकलल्यानंतर तिला गती प्राप्त होते, म्हणून आपण त्याच्यावर पावडर टाकतो. मग यात काय होतं, काय लक्षात येतं तुमच्या कॅरम बोर्डवरून? तर घर्षण बलामुळे सोंगटीचा वेग कमी होतो व सोंगटी थांबते. आपण इकडून बल जरी लावलेलं असेल तरी पुढे जाऊन त्या सोंगटीचा जेवढं बल लावलेलं असतं तेवढी ती पुढे जाते, पण पुढे जाऊन काय होतं तर तिचं वेग कमी होतो. पुढे जाऊन ती मध्येच थांबते कधी कधी पहा. तर ती सोंगटी थांबते. कॅरम बोर्ड व सोंगटी यांच्यातील घर्षण कमी केले तर सोंगटी अधिक काळ राहते. म्हणजे जोरात तिला बल मिळालं असेल आणि कॅरम बोर्ड आणि सोंगटी याच्यामध्ये जर घर्षण कमी झालं असेल, म्हणजे घासून जाणं घर्षण, जर त्यांच्यात घर्षण बल कार्य करत नसेल तर ती वस्तू एकसारख्या वेगाने चालत राहील. म्हणजे जर तिला इकडून बल चांगलं मिळालं आणि दोघांमध्ये जर घर्षण थोडं कमी झालं तर ती एकाच वेगात पुढे जाते. आता साधं सरळ सांगते मी तुम्हाला की जर आपण त्या सोंगटीला जोरात मारलं तर ती पटकन पुढच्या दिशेला जाते, म्हणजे समोरच्या दिशेला पटकन जाते. आणि तेच आपण जर हळू मारलं तर ती बोर्डवर घासली जाते, म्हणून तिचा स्पीड कमी होतो. हे साधं सरळ गणित आहे, ते लक्षात घ्या. बघा, जर घर्षण बल कार्य करत नसेल तर ती वस्तू एकसारख्या वेगाने चालत राहते, म्हणजे एकसारखी पुढच्या बाजूला जाते. बघा, बल आणि त्यामुळे घडणाऱ्या त्वरणासंबंधीचा अभ्यास प्रथम कोणी लावला सांगितलंय मी, न्यूटन या शास्त्रज्ञाने लावलाय. मग एखाद्या वस्तूवर जर बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही, अर्थात त्या वस्तूचे त्वरण घडत नाही. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर बल लावले नसताना वस्तू स्थिर राहते आणि स्थिर असेल तर तिला गती असेल, स्थिर राहील. स्थिर असेल तर ती स्थिरच राहील आणि गती असेल तर ती वेगाने व एकाच दिशेने सतत पुढे पुढे जात राहील. हे या सोंगटीच्या उदाहरणावरून, म्हणजे कॅरम बोर्डवरील सोंगट्यांच्या उदाहरणावरून व इतरही अनेक गोष्टींवरून आपल्या लक्षात येते. पुढे पहा,
या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे आणि टेबलावर एक ठोकळा ठेवलेला आहे, लाकडी ठोकळा. नंतर पुढे कप्पीसारखं चाकालाच कप्पे म्हणतात. तर चाकासारखं बसवलेलं आहे आणि पुढे वजन लावलेलं आहे, त्याला पहा वजन. मग या ठिकाणी काय होतं, तर या लाकडी ठोकळा टेबलावर ठेवून दोरी लावून ती कप्पीवरून नेऊन वजनाला बांधलेले दिसते. पुरेसं वजन लावले असता ठोकळा पुढे सरकताना दिसेल. जर ठोकळ्यापेक्षा वजन जास्त असेल आणि तो त्या दोरीला बांधलेला असल्यामुळे तो ठोकळा काय होणार आहे, त्याचं विस्थापन होणार आहे. म्हणजे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे, म्हणजे तो हलणार. बघा, ठोकळा पुढे सरकताना दिसेल. आपल्या ह्या आकृतीमध्ये पहा, बल लावले आहे का? हे बल कसे वाढवता येईल? अधिक बल लावले तर काय होईल? लावलेल्या बलाने कार्य झाले असे कधी म्हणता येईल? तर पहा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. ठोकळा पुढे सरकल्यास त्याचे विस्थापन झाले, आपण म्हणू शकतो. विस्थापन झाल्यामुळे बलाने कार्य केले. विस्थापन झाले म्हणजेच तिथं बलानं कार्य केलंय. बल म्हणजे शक्ती, ताकद. हे कार्य मग मोजता येईल का? कार्य हे बल व विस्थापनावर अवलंबून असले, हे आपल्याला माहिती आहे. कार्य कशावर अवलंबून असतं, तर बल आणि विस्थापन. तुम्ही बल किती लावताय आणि त्या वस्तूचं विस्थापन किती झालंय, म्हणजे ती वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर किती प्रमाणात गेली. मग हे जेव्हा कार्य घडतं ते कशामुळे घडतं, तर बल आणि विस्थापनामुळे. मग त्याचंही सूत्र आहे. म्हणून बल आणि कार्य कसं घडतं त्याचंही एक सूत्र आहे. जेव्हा हे वजन खाली जाईल तेव्हा ठोकळा बरोबर पुढे येणार आहे, म्हणजेच त्याचं विस्थापन होणार आहे. आणि बल कुठं लावलंय, तर वजनाच्या इथं बल लावलंय, म्हणून त्या चाकावरून ते वजन खाली जाणार आणि इकडं टेबलावरून ठोकळा पुढे येणार, म्हणजे त्याचं त्या ठिकाणी विस्थापन होणार. पहा, बल, विस्थापन व कार्य. आता यामध्ये बल, विस्थापन व कार्य यांचा एकमेकांशी संबंध पुढील सूत्रात आहे. बल, विस्थापन व कार्य यांचा एकमेकांशी संबंध कसा आहे, तर तो त्या पुढील सूत्रात दिलेला आहे. पहा, बलाने केलेले कार्य. बल लावल्यानंतर जे काम घडतं ते आपण बलाने केलेले कार्य कंसात W बरोबर वस्तूवर लावलेले बल म्हणजे F गुणिले बलाच्या दिशेने झालेले वस्तूचे विस्थापन. पहा, बलाने केलेले कार्य म्हणजे W बरोबर वस्तूवर लावलेले बल गुणिले बलाच्या दिशेने झालेले वस्तूचे विस्थापन, त्याला कंसात S हे अक्षर दिलंय. मग याचाच अर्थ बल काढायचं असेल तर त्याचं सूत्र आहे W बरोबर F गुणिले S. तर ह्या ज्या काही पद्धती आहेत या न्यूटनच्या परिमाणानुसार आहेत. तर त्याची SI पद्धतीत जे कार्याचं एकक आहे ते जूल म्हणजे J यामध्ये मोजलं जातं. बलाचे एकक बरोबर न्यूटन म्हणजे N, विस्थापनाचे एकक बरोबर मीटर M आणि CGS पद्धतीत कार्याचे एकक बरोबर अर्ग आणि टेबलावरील लाकडी ठोकळ्याला टेबलाच्या पृष्ठभागाशी समांतर असलेले एक N इतके बल लावले आणि 1 मीटर ठोकळ्याचे विस्थापन केले तर बलाने 1 जूल इतके कार्य केले असं म्हटलं जातं. पहा की टेबलावरचा ठोकळा हलला तर तो न्यूटनच्या त्या पारिभाषिक भाषेमध्ये त्याचे विस्थापन झाले आणि 1 जूल एवढा तो हलला असं म्हटलं जातं. आता इथं SI पद्धत म्हणजे ही सिस्टीम इंटरनॅशनल म्हणजे हे सगळ्या ठिकाणी वापरलं जाणारं परिमाण आहे. CGS म्हणजे सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड ही जी सिस्टीम आहे वस्तुमानाची की सेंटीमीटर, ग्रॅम हे जे मोजलं जातं ते. नंतर MKS म्हणजे मीटर, किलोग्रॅम, सेकंड ही जी सिस्टीम आहे त्याच्यात लांबी, द्रव्यमान, वेळ हे
मोजलं जातं आणि त्यासाठी ते वापरलं जातं.